नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते काहीतरी वांगे बटाटे. चला सर्वांना सुप्रभात मित्रांनो. आता चला म्हणजे मुंबईकरांचं तर सकाळी आपला टिफिन घेऊन चला जॉबला. आपलं पण गावाकडे शेतकऱ्यांचं कसं आहे, टिफिन म्हणजे न्याहारी करून घेतात आणि चला शेतामध्ये. सेम तसंच आहे, जॉबवाल्याचं पण सारखंच आहे आणि शेतकऱ्यांचं पण सारखंच आहे. म्हणजे काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. एवढं आहे, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करणाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना जास्त मेहनत करायला लागते. कारण की ते पाणी भरायला जाणं, रात्रीच्या वेळी कधी पण लाईट येते तेव्हा पाणी भरायला जाणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे गायत्री, मला एक सांग, तुला जर 5 मुली झाल्या असत्या, हां, मुलाची जर तू वाट बघत राहिली असती, तर तुला काही सासू सासऱ्यांनी मारायला पाहिजे का? नवऱ्याने मारायला पाहिजे का तुला? हां, पण जर जर पोरगा होतच नसेल तर काय करणार? मग डायरेक्ट मारायला पाहिजे का? मग घरामध्ये जी सून आहे तिला मारायला पाहिजे का? नाही ना. मित्रांनो, एकदम जवळची घटना आहे, म्हणजे फॅमिलीमधलीच घटना आहे. जाऊ दे, आता नाव वगैरे काही घेत नाही मी. पुण्याचीच घटना आहे की एकदम म्हणजे त्या बाईला 5 मुली झाल्यात. मुलाची वाट बघून बघून 5 मुली झाल्यात, मुलगा होत नाहीये. म्हणून सासरा पण त्या सुनेला मारतोय, सासू पण मारते आणि नवरा पण तिला मारतोय की तुला मुलगा होत नाही, तू अशी आहे, तू काळ्या तोंडाची. म्हणजे नको नको ते शिव्या देत आहेत, नको नको ते बोलतायत, नको नको मारतायत तिला. म्हणजे आता मित्रांनो, मला एक सांगा, आता त्याच्यामध्ये त्या बाईची काय चुकी आहे गायत्री? हा, काय चुकी आहे तिची? आता 5 मुलींना जन्म दिला. आता देवाने जर तिला मुलगा जर नाही देते, तर त्या बाईची काय चुकी आहे त्याच्यामध्ये? हा, पोराला मारा ना तुम्ही. हा, त्याला मारा ना तुम्ही, त्याला पण मारा ना तुम्ही. अरे पण मेन म्हणजे त्याच्यामध्ये दोघांची काय चुकी आहे? जर होतच नसेल तर काय चुकी काय आहे गायत्री? आता वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, हे वंशाचे दिवे लहानाचे मोठे होऊन गेलेत आणि आईवडिलांना त्यांनी वृद्धाश्रममध्ये सोडून दिलेत. हा, एक वंशाचा दिवा आहे. तर काही काही आई काय आलं, आईवडिलांना मुलीच सांभाळतात. गायत्री, तुला सिरियसली सांगतोय, आजची परिस्थिती अशी झाली आहे ना, मुलांपेक्षा आज मुली जास्त कमवत आहेत, माहिती आहे का? आज मुली डायरेक्ट 1 BHK 2 BHK स्वतःच्या जीवावरती फ्लॅट घेऊन घेत आहेत आणि मुलं नुसतं असेच फिरतात आपले. हां, म्हणजे सर्वांचं नाही सांगत मित्रांनो, बरेच जण आहेत की स्वतःच्या पायावरती उभे राहतात, आईवडिलांना सांभाळतायत, फॅमिलीला सांभाळतायत. बरेच जण आहेत, सगळ्यांचं नाही सांगत मी, पण बरेच जण नमुने असे आहेत ना, स्वतःचं सुद्धा पोट भरू शकत नाही, आईवडिलांच्या जीवावरती जगतायत ते, आणि लग्न वगैरे तर करून घेतात आईवडिलांच्या जीवावरती, स्वतःचे पोट भरण्याचे वांदे, आणि लग्न करून आणतायत त्या एखाद्या मुलीला घरामध्ये. मग त्या मुलगी पण काहीतरी स्वप्न घेऊन आली आहे ना, की माझा नवरा आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करेल, या सर्व गोष्टींचा ती विचार करते. आणि तो आईवडिलांच्या जीवावरती नुसतं मजा मारतोय तो पोरगा. आणि असंच मुलींना वगैरे जन्म वगैरे दिला, त्याच्यानंतर मुलगा नाही होते म्हणून डायरेक्ट त्या बायकोला मारायचा, मग मुलगा नाही होते म्हणून. अरे ठीक आहे ना, आता मुलगा आणि मुलगी समान झालेले आहेत. आता असं काहीच राहिलं नाही की मुलगाच पाहिजे बाबा, मग आपलं पुढे ते काय बोलतात ते कूट चालवेल. काय नाही, गेलं ते, तो जमाना गेला वगैरे आता. हा, नाव चालवायला पाहिजे ना मग. अरे हो, नाव चालवायला पाहिजे, ते सर्व बरोबर आहे. पण 4 मुली 5 मुली होऊन गेल्यात, जर मुलगाच होत नसेल तर आता काय करणार काय तिथं? होत नसेल तर हा, नंतर मुलासाठी मग मुलीचा गर्भपात करा, हे करा, ते करा, काय गरज काय? हा, जीवच दिलेला आहे. आता आपलंच उदाहरण बघ ना गायत्री, आपलं दोघांचंच बघ. मी तुला सांगतोय, एक मुलगी झाली आहे ना आपल्याला. हा, मी तुला काय सांगतो की नको, आता एक मुलगीच बस झाली आपल्याला. हा, की मुलगा पाहिजे बाबा, मुलगा पाहिजे. आपल्याला कधी कोण फोर्स करतं का की मुलगाच पाहिजे बाबा? ठीक आहे, पाहिजे. म्हणजे 100% असं, म्हणजे देवाच्या कृपेने जर आपल्याला एकदम खरोखर मुलगा पण भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, मुलगी पण भेटत असेल तर चांगलंच गोष्ट आहे. म्हणजे असं नाही म्हणत की मुलगा नकोच पाहिजे, मुलगा तर पाहिजेच. पण नाहीच जर होत असेल तर मग नाईलाज आहे ना तिथं. कशाला मारझोड कशाला करायचं एखाद्या पोरीला? हा,
नाही ते बघ, दत्तक घेणं म्हणजे ते काही एकदम इझिली पण देत नाहीत ते लोक. त्यांना बरीच प्रोसेस वगैरे असते, बरेच पैसे वगैरे भरायला लागते. पण मुलगा होत नाही म्हणून मारू नका भाऊ, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही अजून लागल्यास प्रयत्न करा, कुठे डॉक्टरचे वगैरे टेस्ट करा, काही ना काही करा, तर होऊन जाईल. जर नाहीच होत असेल तर विषय सोडून द्या ना. हां, बरोबर की नाही? विषय सोडून द्या ना तिथं. मुली पण आहेत ना, मुली पण चांगल्या शिक्षण घेत आहेत, चांगल्या अजून मुलांपेक्षा चांगले वरच्या पोस्टवरती जात आहेत. कोण IAS IPS बनत आहेत मुलींना पण चांगलं शिकवा ना तुम्ही. कशाला वंशाचा दिवाच पाहिजे? वंशाचा दिवा जर देवाने दिला तर नक्कीच पदरामध्ये घ्या तुम्ही. जर नाहीच दिला ना, तर म्हणजे असं वाईट कृत्य तर कोणाबरोबर करू नका, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.